2016 मधला जो पॅटर्न होता UPSCचा तिच्यामध्ये 12.5 मार्काचे प्रश्न होते आणि सगळे जे 12.5 2017 मध्ये हा पॅटर्न चेंज होतो. 2017 मध्ये 10 प्रश्न 10 मार्काचे 10 मार्काचे आणि जे आहे 15 मार्काचे 10 प्रश्न म्हणजे 150 अधिक 100 250 असा तो पॅटर्न होता. सो इथला पहिला जो प्रश्न आहे बघा 5 प्रश्न टोटल आहे तिच्यामध्ये. हे 5 प्रश्न आपण बघणार आहे सोसायटीचे. ओके, मग रोहित सर जॉग्राफी घेतील, यतीन सर हिस्ट्री घेतील, त्याच्यानंतर वाय कुमार सर आहेत बघा. तर बाकीचे फॅकल्टी जे आहेत तर ते त्या याच्यानुसार जे आहे सब्जेक्ट कव्हर करतील. सो इंडियन सोसायटीच्या बाबतीमध्ये हा जो प्रश्न आहे, टू व्हॉट एक्सटेंट ग्लोबलायझेशन हॅज इन्फ्लुएन्स द कोर ऑफ कल्चरल डायव्हर्सिटी इन इंडिया. आता जागतिकीकरण जे आहे त्यांनी भारताच्या सांस्कृतिक विविधतेवर कसा इम्पॅक्ट टाकलेला आहे. तर 2 गोष्टी आहेत बघा. जागतिकीकरण म्हणजे काय असतं. आता बघा प्रश्न लिहिताना एक सगळ्यात बेसिक गोष्ट काय असते, कीवर्ड्स तुम्हाला याच्यामधून काढता आले. म्हणजे याच्यातला कीवर्ड काय पहिला, ग्लोबलायझेशन. जागतिकीकरण म्हणजे काय ते तुम्ही सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट जी आहे की कल्चरल डायव्हर्सिटीवर कसा याचा प्रभाव पडला. आता कल्चरल डायव्हर्सिटी जी आहे भारताच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की आपण जे आहोत तर ते डायव्हर्सिटी इन डायव्हर्सिटी, युनिटी इन डायव्हर्सिटी असे 2 कन्सेप्ट आहेत. डायव्हर्सिटी इन डायव्हर्सिटी हा अलीकडच्या काळातला आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी की विविधतेतली एकता आपण लहानपणापासून शिकतोय की सगळा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जी काही खाणं असेल, पिणं असेल, कपडे असतील, आपले जे काही सांस्कृतिक सण असतील, भाषा असेल, ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत पण स्टील आपण भारतीय आहोत, आपण एक आहोत. आता इथं दुसरा मुद्दा येतो की डायव्हर्सिटी इन डायव्हर्सिटी जेव्हा आपण बघायला जातो तर त्या केसमध्ये जे आहे की आपल्याला विविधतेतली विविधता अभ्यास साधना गोष्टी ज्या आहेत की भारताच्या वेगवेगळ्या रिजनमध्ये जी डायव्हर्सिटी आहे त्याला त्या अँगलनी आपण जे आहे बघितलं पाहिजे. आता इथं कल्चरल डायव्हर्सिटीमध्ये 2 पद्धतीने गोष्टी होतात. एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल, एक निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल. अशा दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. तर सगळ्यात बेसिक येतं ना की हा एक मुद्दा जो आहे की ग्लोबलायझेशन म्हणजे काय. तर ग्लोबलायझेशन म्हणजे की हा जो पृथ्वीचा ग्लोब आपल्याला दिसतोय, आपली जी पृथ्वी आहे त्याची कनेक्टिव्हिटी आहे तर ती आता नेक्स्ट लेवलला आहे. बॉर्डरलेस कनेक्टिव्हिटी जी आहे तर ती हिच्यामध्ये आपण बघतो की सगळं जग जे आहे तर ते एक प्रकारे जे आहे वेगवेगळे देश, वेगवेगळी गावं, राज्य असं न राहता खऱ्या अर्थाने जे आहे की ती वन अर्थ आणि एक राष्ट्र जे आहे अशा पद्धतीने तुमची कनेक्टिव्हिटी आज इंटरनेट असेल, त्याच्यानंतर बाय जे आहे एअर असेल, त्याच्यानंतर बाय जे आहे वॉटर असेल, तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता, तिथल्या लोकांशी बोलू शकता, तिथलं कल्चर जे आहे ते पर्क्युलेट होऊन आपल्यापर्यंत येतं. अशा सगळ्या गोष्टी जागतिकीकरण आहे. म्हणजे बॉर्डरलेस की असं नाही की कुंपणाच्या पलीकडे तुम्हाला जाता येणार नाही, ते जागतिकीकरण आहे. आणि या जागतिकीकरणाचा जो इम्पॅक्ट इथं होतो, पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स ऑन कल्चरल डायव्हर्सिटी किंवा सकारात्मक काय परिणाम झालेत. एक कल्चरल एक्सचेंज किंवा हायब्रिडायझेशन. भारतीय संस्कृती जी आहे ती बाहेरच्या देशांमध्ये गेली आणि तिथली जी संस्कृती आहे ती आपल्याकडे आली. जसं याच्यामध्ये सिंपल जर तुम्ही गोष्टी बघितल्या तर आजच्या डेटमध्ये आपलं जे खाणंपिणं आहे त्याच्यावर बराच इम्पॅक्ट आहे. पिझ्झा आपण खातोय, नूडल्स खातोय किंवा जे आहे पास्ता खातोय, किंवा कपडे जे आहे वेस्टर्न कल्चर जे आहे कपड्यांच्या बाबतीत असेल, अशा कितीतरी गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण आत्मसात केल्या किंवा आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेरच्या जगाने आत्मसात केल्या. हिच्यामध्ये जे आहे योगाचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. योगा डे आज आपण साजरा करतोय. सो हायब्रिडायझेशन जे आहे. दुसरं आहे की रिवायवल ऑफ ट्रॅडिशनल आर्ट अँड क्राफ्ट जे आहे की आपल्या ज्या काही ट्रॅडिशनल कला होती, हस्तकला आहेत तर त्या ज्या वस्तू आहेत है ना, हस्तकलेचं पुनर्जीवन झालं. अँटिक पीस जे आहे भारतातून कितीतरी ट्रायबल्सचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते बाहेरच्या जगामध्ये पाठवले जातात. हा एक मुद्दा याच्यामध्ये येतो. प्रमोशन ऑफ कॉस्मोपॉलिटिनायझेशन जे आहे बघा, विश्वव्यापीतेचा प्रसार. आता काय झालेलं आहे ना, पुण्यासारखं शहर जर तुम्ही घेतलं, पुणे कॅम्प जर बघितलं तर तिथं सगळ्या जाती धर्माची लोक आहेत. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन है ना, पारशी. सो तुम्हाला कॉस्मोपॉलिटियन कल्चर जे आहे की वेगवेगळे देश, त्या देशांमधलं कल्चर आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, पुणे असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, अशा ठिकाणी ते सगळं कल्चर ॲट अ टाईम एक्झिस्ट करतं बघा. ओके, पीसफुली. त्याच्यानंतर जे आहे की एम्पॉवरमेंट थ्रू टेक्नॉलॉजी. आता वेगवेगळ्या देशांशी जे काही जागतिकीकरण झालं त्याच्याने टेक्नॉलॉजी आली. कधी काळी आपण पत्र लिहित होतो, भारतीय समाजामध्ये जे आहे की संदेश पत्र लिहून पाठवणे, आज आपण फोन करून लगेच बोलतो, व्हिडिओ कॉल करतो. सो ती कनेक्टिव्हिटी आली. सो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा आपल्याला बघता येतो. किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट याच्यामध्ये जर बघितलं, कल्चरल होमेजनायझेशन. आपली जी डायव्हर्सिटी आहे ना ती कुठंतरी जी आहे हरवत चाललेली आहे असं आपल्याला दिसतं. की एक्स्ट्रीम वेस्टर्नायझेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपली जी सांस्कृतिक एकरूपता, मग सगळ्या दूर ते जे आहे हळूहळू डायव्हर्सिटी कमी होत चालली. हा एक याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. किंवा इंडिजिनियस लँग्वेजेस जे आहेत किंवा आपले जे कस्टम होते, आता आपण काय करायला लागलेलो आहोत की
मोठ्या प्रमाणावर इंग्रजीचं चलन आहे, मग इंग्रजी भाषा बोलली जाते, मग ज्या बोलीभाषा आहेत त्या कुठंतरी मागे पडलेल्या आहेत, किंवा ज्या काही प्रथा परंपरा आहेत त्या कुठंतरी मागं पडायला लागल्यात बघा, किंवा कॉमोडिफिकेशन ऑफ कल्चर जे आहे की आपले संस्कृती जी आहे तर तिच्यामध्ये काय व्हायला लागलं की आता बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे आपण तिकडून आयात करायला लागलो, तिकडच्या गोष्टी डील करायला लागलो, मग आपल्या संस्कृतीमधली जी डायव्हर्सिटी होती ती पण नष्ट व्हायला लागली, किंवा शिफ्ट इन व्हॅल्यूज जे आहे, व्हॅल्यू सिस्टीम. आता वेस्टर्न कल्चरमध्ये जे आहे की तेवढं फॅमिली ही कन्सेप्ट तेवढी जास्त वर्क नाही होत जी भारतामध्ये होते. भारतामध्ये आपलं कुटुंब किंवा त्याच्याशी संबंधित बाबी ते जास्त मॅटर करतात बघा. सो हा पण एक इम्पॅक्ट आहे. सो ग्लोबलायझेशन म्हणजे काय, त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, निगेटिव्ह इम्पॅक्ट या प्रश्नामध्ये तुम्ही लिहिणं अपेक्षित होतं. आपण ज्या पद्धतीने आता एक ॲनालिसिस केलेला प्रश्न बघितलेला आहे PYQचा, UPSC मेनचे हे जे प्रश्न आहेत तर ते राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी पण तेवढेच महत्त्वाचे आहेत जेवढे ते UPSC मेनसाठी आहेत. सो आता दोन गोष्टी येतात की तुम्हाला PYQचा ॲनालिसिस ज्या वेळेस आपण बघतो तर याच्याकरता PYQची ॲनालिसिसची बॅच स्पॉटलाईट अकॅडमीच्या ॲपवर आहे. 2016 ते 2025चे जे प्रश्न आहेत तर ते याच्यामध्ये ॲनालाइज करून दिलेले आहेत. नियर अबाउट 790 प्रश्न हे आहेत. हे प्रश्न जर तुम्ही बघितले तर याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होते की रिपिटेशन्स याच्यामध्ये लक्षात येतात, किंवा एकच प्रश्न वेगवेगळ्या पेपरमध्ये जेव्हा विचारला जातो तेव्हा त्याचा जो विचारण्याचा दृष्टिकोन आहे आयोगाचा तोही लक्षात येतो. सो त्याच्यासाठीची ही बॅच आहे. आणि सायमल्टेनियसली काय होतं की जेव्हा आपण हे ॲनालिसिस बघतो तर तेव्हा आपण ते लिखाण करणं पण तेवढंच गरजेचं आहे, आणि रायटिंग स्किल जे आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी स्पॉटलाईट अकॅडमीने तुमच्याकरता एक 100 डेज मेंटरशिप प्रोग्राम जो आहे तो डिझाईन केलेला आहे. हिच्यामध्ये तुम्हाला डेली 4 प्रश्न रायटिंग करून लगेच त्याचं ॲनालिसिस आणि तुमचे पेपर चेक करून तुम्हाला त्याच्यामध्ये इनपुट देणं हे याच्यामध्ये अंतर्भूत आहे. सो या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही जर प्रॉपरली फॉलो केल्या तर तुम्हाला येत्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मेन्समध्ये इम्प्रोव्हायझेशन दिसेल. धन्यवाद.